नमस्कार, माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि मी माझ्या या 3 एकर क्षेत्रामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी ट्रॅक्टरच्या सहाय्याने 4.5 फुटाचे बेड पाडले होते. तेव्हापासून मी ते बेड तसेच कायम ठेवून त्यावर दरवर्षी 2 ते 3 पिके घेत आहोत. यामध्ये मी जमिनीला कसल्याही प्रकारचा हलवाहलवी केली नाही. त्यामुळे माझा जो ट्रॅक्टरवर होणारा जो खर्च आहे तो वाचला आणि मजुरावर जो होणारा खर्च आहे तो सुद्धा वाचला. मी गेल्या 2 वर्षापासून शून्य मशागत तंत्रज्ञान या पद्धतीचा अवलंब करून माझ्या शेतामध्ये मी पिके घेत आहोत. सुरुवातीला माझे शेतामध्ये तणकड बघून मला लोक हसत होते. आज बरेच लोक माझ्या शेतामध्ये सोयाबीन पाहायला येतात. यावर खूप मोलाचं मार्गदर्शन आणि सल्ला मला संभाजीनगर येथील आदरणीय गुलाबरावजी खंडागळे सर हे देत असतात. त्याच प्रकारे ते मोलाचं मार्गदर्शन सुद्धा मला करतात. मित्रहो, हे शून्य मशागत तंत्राचा अवलंब जर आपण आपल्या शेतामध्ये जर केला तर आपला जो मोठ्या प्रमाणात होणारा खर्च आहे तो ट्रॅक्टरवरील खर्च तो कमी होईल. दुसरा खर्च आहे तो मजुरावरील, मजुरासाठी जे आपल्याला तुटवडा भासतो तो खर्चसुद्धा आपला कमी होईल. आणि तिसरा म्हणजे आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल. चौथा फायदा आहे आपल्या जमिनीचं पर्यायाने उत्पन्नसुद्धा वाढल्याशिवाय राहत नाही. माझंसुद्धा उत्पन्न वाढत आहे. आपण सुद्धा अशाच पद्धतीचा अवलंब करून आपल्या शेतामध्ये शून्य मशागत तंत्राने आपण पिके घेऊ शकतात. त्यासाठी आपण आदरणीय गुलाबरावजी खंडागळे सर संभाजीनगर यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. आज माझी शेती सुजलाम सुफलाम बनत आहे. माझ्या शेतामध्ये आज तुम्ही कुठेही जर उकरलं तर आज गांडुळाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मित्र, धन्यवाद. शून्य मशागत तंत्र. जय हिंद. धन्यवाद.